धपाटे तुम्ही कशा पद्धतीने करता? मी तर प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन चव देण्याचा प्रयत्न करते. आज मी धने, जिरे भाजून घेऊन त्यामध्ये मिक्स करणार आहे आणि लसूण पण भरपूर सोलून ठेवला होता मी आणि नंतर भाजून घेऊन मी याची पावडर करून घेते आणि लसणाचं पेस्ट करून घेऊन मी पिठाची तयारी करते. 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ असं घेऊन त्यामध्ये मी लसूण पेस्ट, धने जिरे पावडर, नंतर घालणार होते मी मिरचीची पेस्ट आणि त्यामध्ये मीठ भरपूर असल्यामुळे मीठ मी जास्त टाकणार नव्हते. पेस्ट करते वेळेस मी मीठ घातलेलं होतं आणि ते मी कोथिंबीरीची पण पेस्ट करते आणि वरतून पण कोथिंबीर टाकते. दोन्हीची चव एकदम छान लागते आणि थोडीशी हळद पण टाकून मी गॅसवर पॅन ठेवून गरम करायला ठेवला आणि नंतर पीठ व्यवस्थित मळून झाल्यावर मी असे धपाटे करायला घेते. आमच्याकडे धपाटे म्हणतात, तुमच्याकडे थालीपीठ पण म्हणत असतील. पण आम्हाला लहानपणापासून धपाटे बनायची सवय झाली आणि तीळ पण घालायची भरपूर वरी. टेस्टला पण आणि दिसायला आणि या दिवसात आपण थंडीमध्ये मध्ये तिळचा वापर केला तरी आपल्याला तब्येतीसाठी खूप चांगलं आणि अशा प्रकारे मी थापून घेते. कोणी लाटून करतात, पण मी थापूनच करते. त्याची चव पण खूपच सुंदर लागते आणि थापून घेऊन आम्ही असे त्याचे 4-5 त्याच्यामध्ये वेज करून घेत होतो आणि नंतर अशा प्रकारे थापून झाल्यावर पॅनवर सोडून त्यावर आम्ही तेल सोडून घेतो आणि नंतर आम्ही पलटून असं खरपूस भाजून घेऊन झालं की तयार आहेत आपले क्रिस्पी धपाटे. कसे वाटले तुम्हाला? नक्की सांगा आणि मुलांना मी अशा प्रकारे पण करून दिले होते.